नमस्कार भावी प्राध्यापक विद्यार्थी मित्रांनो, मी रामजी टेक सरकारी या आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एम-एच सेट 2026 या तुमच्या वर्षासाठी मागील प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत, पी-वाय-क्यूज आपण 2011 ते 2025 मधील जो युनिट 8 जो आहे आय-सी-टी फर्स्ट पेपरमध्ये 2011 ते 2025 मधील आपण आय-सी-टीचे पी-वाय-क्यूज पाहणार आहोत. विथ डिटेल असणार आहे. तुम्हाला फक्त हा व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे शेवटपर्यंत. आणि तुम्ही जर आपल्या टेक सरकार चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या टेक सरकार चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना काय करायचं आहे, हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना येणाऱ्या जी सेट एक्झाम आहे, तुमच्याकडे 2 महिन्याचा कालावधी उरलेला आहे, त्याच्या अनुषंगाने तुम्हाला पी-वाय-क्यूज खूप महत्त्वाचे असतात. आता तुम्ही पाहिलं असेल, ज्या विद्यार्थी मित्रांनी मागील 2 ते 3 वर्षामध्ये सेट एक्झाम दिलेली आहे, मागील खूप पी-वाय-क्यूज आपल्याला रिपीट पाहायला भेटतात. फक्त थोडंफार चेंजेस असतं किंवा सेम टू सेम तुम्हाला प्रश्न जसेच तसे प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला भेटतात. ओके, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. महत्त्वाचे जे पॉईंट्स असतील किंवा इयर असतील किंवा फाउंडर असतील ते तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत. काही फुल फॉर्म असतील ते पण तुम्हाला काय करायचे आहेत, सोबत नोट डाऊन करायचं आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, अवश्य कमेंट करायचे आहेत. ठीक आहे. तर आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, डॉट डॅट इज काय आहे, म्हणजे डॉट डॅट म्हणजे ही फाईल एक्सटेन्शन कशाचं आहे हे सांगायचं आहे. तर हे डेटा फाईलचं एक्सटेन्शन असणार आहे. तर आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. ठीक आहे. आता हे वर्ड फाईल जर म्हणलं तर मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे. आपण हे टेक्स्ट आणि डॉक्युमेंट वगैरे त्याच्यावरती आपण वर्ड फाईलवरती बनवतो. त्याचं डॉक हे एक्सटेन्शन आहे. सेव्ह करताना आपण जे एक्सटेन्शन देतो आणि डॉक एक्स असं पण एक्सटेन्शन आहे. हे ध्यानात ठेवायचं आहे. डिलीट फाईल आपण रिसायकल बिनमधून डिलीट करतो. त्याचे एक्सटेन्शन काय होतं, बदलत नाही. आणि डेटा फाईलसाठी हे आपण डॉट डॅट इज हे आपण त्याच्या रिलेटेड आहे. तर त्याचं एक्सटेन्शन जर म्हटलं तर डॉट DAT हे असं एक्सटेन्शन आहे, ध्यानात ठेवायचं आहे. आणि ड्रायव्हर फाईल जी आहे ती ऑपरेटिंग सिस्टमला हार्डवेअरशी काय करते, जोडते. जसं की माऊस असेल, प्रिंटर असेल, आणि त्याचे एक्सटेन्शन जर म्हटलं तर .sys आहे आणि .inf हे एक्सटेन्शन आहेत. हे तुम्हाला महत्त्वाचे एक्सटेन्शन काय करायचं आहे, नोट डाऊन करायचे आहेत. आता हा 2011ला हा 7 ऑगस्टचा जो फर्स्ट पेपर आहे आय-सी-टीचा, त्याच्यामध्ये हे क्वेश्चन आलेले आहेत. कारण की विद्यार्थी मित्रांनो, 2011, 17, 18 पर्यंत काय होत होते, तुम्हाला पहिल्या पेपरमध्ये 60 क्वेश्चन दिले जात होते. त्याच्यातले तुम्हाला कोणतेही एनी 50 क्वेश्चन काय करायचे ते सॉल्व्ह करायचे होते. त्याच्यातला हा आजचा आपला दुसरा क्वेश्चन असणार आहे. 2011ची जी प्रश्नपत्रिका आहे सेटची, आय-सी-टीचा पेपर क्रमांक 1 मधील. आता डी-टी-एच ही संज्ञा या संदर्भात वापरली जाते. आता मी तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये इथं क्वेश्चन पेपर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जे व्यवस्थित असेल ते तुम्ही इथं नोट डाउन करायचं आहे. द टर्म डी-टी-एच इज यूज्ड इन द कंटेक्स्ट ऑफ. तर ही संज्ञा कशाची रिलेटेड आहे डी-टी-एच? तर आपल्याला सांगता येईल ही सॅटेलाईट रिलेटेड आहे. यूज ऑफ सॅटेलाईट फॉर टेलिव्हिजन ट्रान्समिशन. म्हणजे आपण डी-टी-एच वगैरे जे आपल्या घरी आपण फ्रीवाला डी-टी-एच यूज करतो, तर ते आपल्या टेलिव्हिजन ट्रान्समिशन सॅटेलाईट थ्रू काय होतं, आपल्याला आपल्या टीव्हीवरती पाहायला भेटतं. आता डी-टी-एचचा जर फुल फॉर्म जर म्हटलं, डायरेक्ट टू होम आहे, हे ध्यानात ठेवा. आता माहितीचे विश्लेषण जर म्हटलं, डेटा ॲनालिसिस, हे तुम्हाला सॉफ्टवेअरद्वारे डेटा तपासणे हे आहे. आणि इलेक्ट्रॉनिक हिअरिंग साधन जर म्हटलं, तर हे तुमचं ऐकण्याचं साधन आहे, कानात घालतो आपण ते. चिकित्सा थेट प्रक्षेपण जर म्हटलं, ट्रान्समिशन फॉर डायग्नोस्टिक्स, हे तुमचं वैद्यकीय संबंधित आहे. आणि सॅटेलाईट टीव्ही हे आपलं उत्तर असणार आहे. ओके. चला पहिला तिसरा प्रश्न पाहूया. ब्रॉडबँड ही संज्ञा सामान्यतः या संदर्भात वापरली जाते. तर कशा संदर्भात वापरली जाते ही? इंटरनेट संदर्भात वापरली जाते. आता आपण ऑप्शन पाहूया. एफ-एम रेडिओ आहे. हे आपल्याला एफ-एम रेडिओचा जर तुम्हाला फुल फॉर्म जर विचारला तर फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन असणार आहे. आणि ही ऑडिओ ब्रॉडकास्टिंग
आहे. ओके. आपण जो एफ-एम पहिले एफ-एम आपण लहानपणी तुम्हाला आठवत असेल आपण यूज केलेले आहेत. ओके. आता दुसरा ऑप्शन वायरलेस कम्युनिकेशन. आता जसं लाइक वायफाय आहे तुमचं, सर्क्युलर नेटवर्क आहे. हे काय झालं वायरलेस कम्युनिकेशन आहे. बिनतारी संज्ञापन असं म्हणता येईल. आता इंटरनेट हे ब्रॉडबँड संदर्भात आहे. हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. आणि टेलिग्राफिक्स कम्युनिकेशन जे आहे ते दूरभाषा संज्ञापन आहे. ओल्ड इलेक्ट्रॉनिक मेसेज ट्रान्समिशन आहे हे. ठीक आहे. किंमत आणि वेळ या संदर्भात आंतरराष्ट्रीय संज्ञापनाचा सर्वात किफायतशीर मार्ग म्हणजे काय? तर आपल्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय डी. काय असणार आहे? ईमेल. ईमेल आपण पाठवतो डायरेक्ट सेंडर टू रिसीव्हर ऑनलाईन. आता हे फॅक्स वगैरे टेलिग्राम, टेलेक्स हे ऑप्शन दिलेलं आहे. टेलिग्रामची म्हणजे तारची सुरुवात कधी झाली होती 1837 ते 1844 दरम्यान. आणि कुणी हे केलं हे फाउंडर कोण आहेत? सॅम्युअल मोर्स असणार आहेत. टेलेक्सचा जर फुल फॉर्म जर म्हटलं, टेलिग्राफ एक्सचेंज आहे. हे तुम्ही नोट डाउन करून ठेवा. आणि कधी सुरुवात झाली होती त्याची 1933 या वर्षी. आणि त्याचे फाउंडर कोण आहेत? सिमेन्स. हे ध्यानात ठेवायचं आहे. आणि फॅक्स 1843 ला काय झालेलं फॅक्सला पेटेंट भेटलेलं आहे आणि अधिकृत 1966 मध्ये त्याचं काय झालेलं आहे जारी करण्यात आलेलं आहे. आणि जर फाउंडर जर म्हटलं अलेक्झांडर बेन आहेत. झेरॉक्स फोन लाईनद्वारे स्कॅनिंग प्रिंटिंग केलं जातं. पहिले अगोदर फॅक्स तुम्हाला आठवत असेल फॅक्स वगैरे. आणि ईमेल 1971 साली रे टॉमलिन्सन यांनी काय केलेलं आहे ईमेलचा शोध लावलेला आहे. आणि त्याचं सिम्बॉल जर म्हटलं @ आपण आपल्याला माहीतच असेल सर्वांना. चला 5वा प्रश्न पाहूया. अरेंज द फॉलोइंग न्यू मीडिया फॅसिलिटीज. तुम्हाला क्रोनॉलॉजिकली काय करायचं आहे लावायचे आहेत. आता इथं तुम्हाला ट्विटर, हॉटमेल हे ऑप्शन दिलेले आहेत. यूट्यूब, फेसबुक. आता इथं यूट्यूबला वाय पाहिजे होतं, पण आता आयोगाकडून सेट भवनकडून काय करण्यात आलं येऊ दिलेलं आहे. ठीक आहे चला. तर काय असणार आहे आपलं पर्याय सी असणार आहे. तर पर्याय दिलेला आहे तिथं व्यवस्थित तुम्ही पहा. सेकंड नंबरला काय असणार आहे? इथं इयर वाईज लावायचं आहे आपल्याला. आता ट्विटर कधी लॉन्च झालं होतं? मार्च 2006 ला. आणि फाउंडेड म्हणजे त्याचे फाउंडर कोण आहेत? जॅक डोर्सली आणि ऑदर असणार आहेत सोबतचे. हॉटमेल कधी लॉन्च झालं होतं? 4 जुलै 1996 ला. फाउंडर आहेत त्याचे सबीर भाटिया आणि जॅक स्मिथ. आणि जे यूट्यूब आहे कधी लॉन्च झालं होतं? 2005 या साली. आणि स्टीव्ह चेन हे त्याचे फाउंडर आहेत. आणि फेसबुक कधी लॉन्च झालं होतं? 2004 या साली. आणि त्याचे फाउंडर आपल्या सर्वांना माहीत आहेत मार्क झुकरबर्ग आहेत. तर मग आपलं क्रोनॉलॉजिकली जर म्हटलं तर काय करायचं आहे सेकंड जर म्हटलं तर हॉटमेल सर्वात अगोदर 1996 ला झालेलं आहे. नंतर फेसबुक आलेलं आहे 2004 ला. म्हणजे तुम्हाला असेंडिंग आणि डिसेंडिंग म्हणजे ओल्डपासून तुम्हाला नवीन याच्याकडे यायचं आहे. तर ओल्ड जर म्हटलं तर हॉटमेल 1996 ला झालेलं आहे इस्टॅब्लिश्ड. नंतर तुमचं फेसबुक कधी झालेलं आहे 2004 या साली. आणि नंतर यूट्यूब कधी आलेलं आहे 2005 या साली. आणि सर्वात लेटेस्ट 2006 ला ट्विटर आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इथे क्रोनॉलॉजिकली तुम्हाला लावायची आहे ऑर्डर स्वरूपामध्ये. आता काही इथं सोशल मीडिया दिलेले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत. तुम्हाला त्यांचे इयर आणि त्यांचे फाउंडर माहीत असणं गरजेचं आहे. आता फेसबुक जर म्हटलं 2004 या साली झालेलं आहे मार्क झुकरबर्ग. यूट्यूब 2005 या साली चॅड हुर्ली, स्टीव्ह चेन हे त्याचे फाउंडर आहेत. ट्विटर 2006 या साली झालेलं आहे जॅक डॉर्सली. तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ व्यवस्थित पॉज करून पाहायचा आहे किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे. आता व्हॉट्सॲप जॉन कुम 2009 या साली. इंस्टाग्राम केविन सेस्ट्रोम 2010 या साली. स्नॅपचॅट इवन स्पेगल 2011 या साली. आणि लिंक्डइन जे आहे रेड होफमॅन यांनी 2003 या साली काय केलेलं आहे स्थापन केलेलं आहे. हे खूप फेमस प्लॅटफॉर्म आहे रिसर्चसाठी किंवा जॉब सर्च करण्यासाठी. तुमच्याकडे अकाउंट नसतील लिंक्डइनचे तर तुम्ही अवश्य काय करा आज व्हिडिओ पाहिल्यानंतर अवश्य लिंक्डइनला तुमचं अकाउंट ओपन करा. पिंटरेस्ट आहे बेन
सिल्बरमॅन 2010 या साली, Reddit आहे अलेक्सिस 2005 या साली, TikTok आहे झँग इमिंग 2016 या साली, टेलिग्राम आहे पावेल डुरू 2013 साली. आता विद्यार्थी मित्रांनो, हे टेलिग्राम लेटेस्ट 2013 मधलं आहे, पण आपण अगोदर जो टेलिग्राम म्हणजे तार या संदर्भात पाहिलेलं आहे ते जुनं आहे, त्याला टेलिग्राफ सुद्धा म्हणतात. ओके. आता डिस्कॉर्ड आहे जॉन्सन यांनी 2015 या साली, ट्विच आहे 2011 साली, WeChat आहे 2011 साली, क्युरा आहे 2009 साली, क्लब हाऊस आहे 2020 साली, मीडियम आहे युवन विल्यम्स 2012 साली, मास्टोडॉन आहे 2016 साली आणि थ्रेड्स आहे मार्क झुकरबर्ग यांचं 2023 साली. थ्रेड्स आपण इंस्टाग्रामला तुम्ही पाहत असाल, थ्रेड्स वगैरे तिथं येतं ते आहे. ठीक आहे. तुम्हाला व्यवस्थित स्क्रीनशॉट आणि व्यवस्थित इयर क्रोनॉलॉजिकली तुम्हाला किंवा फाउंडर असे येणाऱ्या एक्झाममध्ये अवश्य विचारले जाईल, त्याच्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे. आता व्हॉट इज द मोटो ऑफ दूरदर्शन, म्हणजे दूरदर्शनचं घोषणावाक्य काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. काय आहे? सत्यम शिवम सुंदरम हे काय आहे? दूरदर्शनचं मोटो किंवा घोषवाक्य आहे. इथं ठीक आहे. आता दूरदर्शनबद्दल जर म्हटलं तर 15 सप्टेंबर 2000 आपलं सॉरी 15 सप्टेंबर 1959 साली काय झालेलं आहे हे चालू करण्यात आलेलं आहे. त्याचं जर ऑफिस जर म्हटलं कुठं आहे? दिल्ली इथे आहे आणि मिनिस्ट्री कोणती आहे? मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे आणि त्याचे करंट CEO जर म्हटलं श्री गौरव द्विवेदी आहेत. हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. आता डॉट टेम्प इज अ म्हणजे ही त्याची कशाच्या रिलेटेड आहे किंवा त्याचं एक्सटेन्शन काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर हे डॉट टेम्पररी फाईल आहे. हे आपल्याला इथं डॉट टी हून आपल्याला टेम्परून ध्यानात येईल. डॉट टेम्पररी ही एक फाईल आहे, एक्सटेन्शन फाईल आहे. आता ETH मीन्स काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर हे इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी फॉर ओपन एज्युकेशन आहे. म्हणजे मुक्त शिक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा इथे काय केला जातो? वापर केला जातो. ETH मीन्स. तर काही आपण ऑप्शन पाहूया. कॉम्प्युटर फॉर हायर एज्युकेशन म्हणजे हे करेक्टली नाही आहे त्याच्याबद्दल आणि करेक्ट जर म्हटलं इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी फॉर ओपन एज्युकेशन मीन्स ETH असं आहे. ETH ओके. आणि सॅटेलाईट फॉर इंटरनॅशनल एज्युकेशन ऑप्शन 3 जर म्हटलं EduSat हे एज्युकेशन संदर्भात एक काय आहे? सॅटेलाईट आहे. इन्स्टंट एक सॅटेलाईट सिस्टीम आहे एज्युकेशन संदर्भात. आणि फॉर रेडिओ फॉर स्कूल एज्युकेशन जर म्हटलं तर ज्ञानवाणी हे स्कूल एज्युकेशनसाठी एक चॅनल आहे. हे एक तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. खूप फेमस आहे ज्ञानवाणी रेडिओ फॉर स्कूल एज्युकेशनसाठी महत्त्वाचं आहे. ट्विटर इज जनरली यूज फॉर. आता ट्विटरचा कायसाठी वापर केला जातो? तर हे आपल्याला सांगायचं आहे साधारणपणे. तर ट्विटर हे काय सोशल मीडिया नेटवर्किंग हे आहे, ॲप आहे. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ट्विटर पण खूप VIP पर्सन किंवा काही CEO वगैरे खूप व्यक्ती इथं ट्विटर द्वारे काय करतात? ट्वीट करतात किंवा यूज करतात. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ट्विटर. आता ट्विटरचं सिम्बॉल वगैरे बदललेलं आहे. आता ट्विटर सध्या मला ट्विटरचे CEO कोण आहेत हे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. आताच बघा एक्सटेन्शनबद्दल कमीत कमी 3 प्रश्न आलेले आहेत. 2011 पर्यंत किती प्रश्न आलेले आहेत? 10 प्रश्न आलेले आहेत. डॉक इज अ काय आहे? ही एक वर्ल्ड फाईल आहे. आपण अगोदरच पाहितलं. डॉक ही एक काय आहे? वर्ल्ड फाईल आहे. एक्सटेन्शन फाईल आहे वर्ड फाईलची. ओके. आता पिक्चर फाईल जर म्हणलं .jpg, .png किंवा .bmp आहे. आणि ड्रायव्हर फाईल जर म्हटलं आपण आत्ताच अगोदर पाहितलं .sys आहे किंवा .inf हे आहे. आता 2013 सालीचा आपण प्रश्न पाहूया. इन कॉम्प्युटर टर्मिनॉलॉजी विच वन ऑफ द फॉलोइंग द लार्जेस्ट इन टर्म ऑफ डेटा कॅपॅसिटी. म्हणजे आपल्याला संगणकाच्या परिभाषेत खालीलपैकी सर्वात जास्त क्षमता असलेलं हे सांगायचं आहे आपल्याला. काय? डेटा स्टोरेज सांगायचं आहे. तर कोणतं असणार आहे? TB असणार आहे, टेराबाईट. ठीक आहे. पर्याय B असणार आहे.
आता इथं काही ऑप्शन डिटेलमध्ये दिलेले आहेत. केबी जर म्हटलं, किलोबाईट सर्वात स्मॉलेस्ट हे आहे याच्यामध्ये आपल्या दिलेल्या ऑप्शनमध्ये केबी सर्वात स्मॉलेस्ट युनिट आहे. आता 1 केबी इज इक्वल टू काय आहे, 1024 बाईट्सचा 1 केबी आहे. किलोबाईट हे ध्यानात ठेवायचं आहे. टीबी आहे टेराबाईट सर्वात लार्ज आहे आपल्याला दिलेल्या ऑप्शनमध्ये. आणि 1024 जीबीचा आपल्याला 1 टीबी असतो हे माहीत असणं गरजेचं आहे. मेगाबाईट 1 एमबीचा 1024 केबीचा आपल्याला 1 एमबी असतो हे ध्यानात असणं गरजेचं आहे. आणि गिगाबाईट 1 जीबी आपल्याला 1024 एमबी पासून आपल्याला 1 जीबी भेटतो हे माहीत असणं गरजेचं आहे. आता काही डेटा स्टोरेज आणि युनिट दिलेले आहेत स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट ते आपल्याला माहीत करून घेणं खूप गरजेचं आहे. आता जर बीट जर म्हटलं, सिम्बॉल दिलेला आहे तुम्हाला, साईज दिलेला आहे आणि इक्विव्हॅलेंट दिलेला आहे. बीट जर म्हटलं तर बीटचा सिम्बॉल दिलेला आहे 1 to 0 स्मॉलेस्ट काय आहे इथं बायनरी नंबरमध्ये बीट असतो 1 आणि सर्वात स्मॉलेस्ट काय आहे आपल्या युनिट आहे. तुम्हाला याच्यामध्ये असेंडिंग किंवा डिसेंडिंग आत्ताच आपण पाहिलेल्या क्वेश्चनसारखा तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतो. आणि निब्बल जर म्हटलं तर 4 बिट्सचा निब्बल आहे. बाईट जर म्हटलं तर 1 बाईट 8 बिट्सचा आहे हे ध्यानात ठेवायचं आहे. किलोबाईट केबी आपल्याला 1024 बाईटचा 1 किलोबाईट्स पाहायला भेटतो. आणि ती साईज जर म्हटलं एक पेज किंवा टेक्स्ट वगैरे जे आहे एक पेजवरचं तेवढं 1024 बाईट्स आहे. आणि 1 एमबी जर म्हटलं 1024 केबीचा आपल्याला 1 एमबी असतो. आणि गिगाबाईट 1024 एमबीचा आपल्याला 1 गिगाबाईट असतो. आता 1024 एमबी जर म्हटलं तर 1 जीबी आपल्याला एक HD मूव्ही आहे त्याची एवढी साईज असणार आहे इथे. टेराबाईट 1024 जीबीचा आपल्याला 1 टेराबाईट असतो. आणि आपले स्टँडर्ड जे मूव्ही आहेत 250 मूव्ही आपल्या एका टीबीमध्ये टेराबाईट्समध्ये असू शकतात तेवढी साईजचे. ठीक आहे. आता पेटाबाईट जर म्हटलं 1024 टीबीचा 1 पेटाबाईट आहे त्याच्यामध्ये 500 बिलियन्स पेज आहेत म्हणजे एवढ्या साईजचे वगैरे. आणि सर्वात लार्जेस्ट जर म्हटलं ब्रोनोटोबाईट 1024 योटाबाईटचा आपला 1 ब्रोनोटोबाईट्स आहे. आणि योटोबाईट 1024 झेटाबाईटचा काय आहे 1 योटाबाईट आहे. आणि झेटाबाईट जर म्हटलं 1024 एक्झाबाईटचा झेटाबाईट आहे हे ध्यानात ठेवा. आणि 1 एक्झाबाईट 1024 पेटाबाईटचा 1 एक्झाबाईट आहे. आणि पेटाबाईट 1 पेटाबाईट आपल्याला 1024 टेराबाईटचा 1 पेटाबाईट आहे. सर्वात स्मॉलेस्ट जर म्हटलं तर इथं बीट ध्यानात ठेवा. आणि सर्वात लार्जेस्ट जर म्हटलं 1024 योटाबाईट आहे हे ध्यानात ठेवायचं आहे. इकडे डेसिबल नंबर आणि इकडं बायनरी नंबरमध्ये कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. चला 12वा प्रश्न पाहूया. स्काईप इज युजली युज्ड फॉर म्हणजे स्काईप चा वापर साधारणपणे कशासाठी केला जातो तर इंटरपर्सनल कम्युनिकेशनसाठी स्काईपचा काय केला जातो वापर केला जातो. स्काईप असेल, गुगल मीट असेल, आपण कोविडच्या काळामध्ये स्काईपवरती डायरेक्ट पर्सन टू पर्सन व्हिडिओ कॉल किंवा व्हॉइस कॉलिंग आपण स्काईप किंवा गुगल मीट असेल त्याद्वारे आपण केलेलं आहे. तर स्काईप आपल्याला पाहायला भेटेल इंटरपर्सनल कम्युनिकेशन आहे. व्यक्ती संज्ञापन म्हणजे डायरेक्ट पर्सन टू पर्सन व्हिडिओ कॉन्फरन्स कॉल व्हॉइस कॉलिंग असेल. ठीक आहे. आता स्काईपबद्दल जर सांगायचं जर झालं तर ते लॉन्च कधी झालं तर 29 ऑगस्ट 2030 या साली. आणि त्याचे क्रिएटर फाउंडर जर म्हटलं निकलस आहेत. आणि नंतर हस्तांतरित कधी झालं मायक्रोसॉफ्टकडे 2011 या साली मायक्रोसॉफ्टकडे आलेलं आहे स्काईप हे ध्यानात ठेवा. काही इथं बेस्ट मीटिंग प्लॅटफॉर्म दिलेले आहेत, ऑनलाईन कॉन्फरन्सचे प्लॅटफॉर्म दिलेले आहेत जसं की स्काईप असेल, झूम असेल, गुगल मीट असेल. तर त्यांचे फाउंडर आणि इस्टॅब्लिश्ड इयर दिलेले आहेत. आता एक एक पाहूया आपण. तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून पहा. तुम्हाला मॅच द फॉलोइंग किंवा असेंडिंग डिसेंडिंग क्रोनॉलॉजिकल यावरती तुम्हाला प्लॅटफॉर्म असेल किंवा फाउंडर किंवा इयरवरती तुम्हाला क्वेश्चन अवश्य विचारले जातात. त्याच्या अनुषंगाने खूप महत्त्वाची डिटेल्स आहे. आता मायक्रोसॉफ्ट जे फाउंडर आहेत मायक्रोसॉफ्टचं स्वतःचं आहे 2017 या साली काय केलेलं आहे स्थापन केलेलं आहे किंवा त्याचं लॉन्च केलेलं आहे. रिंग सेंट्रल आहे 1999 साली. गो ब्रंच आहे 2017 या साली. रिचार्ड लोएंथल आहे. गो टू मीटिंग आहे
लॉगमेन यांचं जी कंपनी आहे 2004 या साली. स्काईप आहे निकल्स यांचं 2003 या साली. झोहो मीटिंग आहे श्रीधर वेंबू यांचं 2010 साली लॉन्च झालेलं आहे. झूम आहे इरिक युवान यांचं 2011 या साली. क्लिक मीटिंग आहे सिमन ग्राबोव्स्की यांचं 2011 साली. गुगल मीट आहे गुगल जी टीम आहे डेव्हलपर गुगलची टीम त्यांचं आहे 2017 या साली. सिस्को वेबेक्स आहे 1995 साली सिस्कोचं आहे. कुमो स्पेस आहे यंग मो यांचं 2020 या साली लॉन्च झालेलं आहे. इंटरमीडिया एनी मीटिंग आहे 2009 या साली. फेस टाईम आहे ॲपलचं आहे 2010 साली. ब्ल्यू जीन्स आहे ख्रिस रामकृष्णन यांचं 2010 या साली. आणि व्हेअर बाय आहे 2013 साली लॉन्च झालेलं आहे. हे महत्त्वाचे इयर आणि प्लॅटफॉर्मचे तुम्ही व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून किंवा व्हिडिओ व्यवस्थित तुम्ही पॉज करून पाहायला पाहिजे. ओके. स्टॅटिस्टिकल टेबल्स कॅन बी जनरली जनरेटेड ऑन. तर आपण संगणकामध्ये कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये सांख्यिकी सारणी तयार केली जाते. तर आपल्या सर्वांनाच माहीत असेल एक्सेलमध्ये आपण काय करतो सांख्यिकी किंवा तुमचा जो डेटा असेल आपण एक्सेलमध्ये त्याचे रिझल्ट वगैरे किंवा त्याचे अर्थमॅटिक ऑपरेशन आपण एक्सेलमध्ये करतो. ठीक आहे. आता मायक्रोसॉफ्ट वर्ड हे तुम्हाला माहीत असेल एक टायपिंग आणि लेटर फॉर्मॅटचं जे आपण जे डॉक्युमेंट वगैरे बनवतो मायक्रोसॉफ्ट वर्डवरती किंवा तुमचा थिसिस असेल किंवा तुमचं पब्लिकेशन असेल किंवा तुमचे काही टेक्स्ट असतील फाईल वगैरे ते आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये करतो. ठीक आहे. आता एक्सेलमध्ये स्प्रेडशीट आहे हे सॉफ्टवेअर आहे. तर हे एक्सेल आपण सांख्यिकी स्टॅटिस्टिकलसाठी यूज करतो. पॉवर पॉईंट आहे तुमचं प्रेझेंटेशनसाठी आपण स्लाईड वगैरे क्रिएट करण्यासाठी बनवण्यासाठी यूज करतो. आणि पेंट आहे तुमचं जे फोटोग्राफ आहे किंवा सिग्नेचर आहे ते आपण एडिट करण्यासाठी किंवा रिसाईज करण्यासाठी डिझाईन करण्यासाठी आपण बेसिकली पेंट आपण यूज करतो. आयडेंटिफाय द पेअर दॅट अपिअर्स इन द रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ डेव्हलपमेंट. तर आपल्याला व्यवस्थित क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट सांगायचं आहे. काही ऑप्शन दिलेलं आहे पुढील ऑप्शनपैकी हे आपल्याला पाहायचं आहे. तर मेन फ्रेम डेस्कटॉप 1951 साली काय झालेलं आहे लॉन्च झालेला आहे. मला युनिवॅकचा तुम्ही कमेंट करून फुल फॉर्म सांगायचा आहे. आणि डेस्कटॉप 1977 साली कंझ्युमर पर्सनल कॉम्प्युटर आहे. ठीक आहे. डेस्कटॉप अँड लॅपटॉप 1977 साली. लॅपटॉप 1981 साली. आणि टॅबलेट 2010 साली. आणि लॅपटॉप 1981 साली. तर आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे टॅबलेट अँड लॅपटॉप. म्हणजे लेटेस्ट टू ओल्ड सांगायचं आहे. लेटेस्टमध्ये जर म्हटलं तर टॅबलेट आहे आणि ओल्डमध्ये जर म्हटलं तर काय आहे लॅपटॉप आहे. नंतर लॅपटॉप अँड टॅबलेट जर म्हटलं तर लॅपटॉप 1981 साली आणि टॅबलेट 2010 साली. तर आपल्याला करेक्ट क्रोनॉलॉजिकल सांगायचं आहे रिव्हर्स फॉर्मॅट ह्याच्यामध्ये. तर रिव्हर्समध्ये जर म्हटलं तर नवीनकून जुन्याकडे जायचं आहे. तर नवीन जर म्हटलं तर टॅबलेट आहे 2010 आणि लॅपटॉप आहे 1981 साली लॉन्च झालेलं. एवढं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पुढे दिलेली संगणकाच्या स्मृती मापनाची एकके उतरत्या क्रमानुसार मांडा. तर आपण आत्ताच पाहितलं आपल्याला जे मेमरी स्टोरेज आहे कॅपॅसिटी त्याच्यावरती आपण आत्ताच पाहितलं जे जसं की तुमचं GB असेल MB असेल बिट्स असेल. तर इथं तुम्हाला बाईट दिलेला आहे गिगाबाईट दिलेला आहे बीट दिलेला आहे मेगाबाईट दिलेला आहे आणि टेराबाईट दिलेला आहे. तर तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये काय करायचं आहे लावायचं आहे. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये जर म्हटलं तर तुम्हाला मोठ्याकून छोट्याकडे जायचं आहे. तर इथं आपल्या ऑप्शनमध्ये टेराबाईट सर्वात मोठा आहे आपण आत्ताच पाहितलं. लार्जेस्ट युनिट आहे गिवन ऑप्शनमध्ये. तुम्ही काय करायचं आहे फक्त ऑप्शन बघायचं आहे. ऑप्शनमध्ये 4 ते 5 ऑप्शन दिलेले असतात. त्या ऑप्शननुसार तुम्हाला असेंडिंग डिसेंडिंग लावायचं आहे. तर पहिलं असणार आहे टेराबाईट्स आहे. टेराबाईट जर म्हटलं म्हणजे TB 1024 GB म्हणजे आपला 1 TB असतो. 1024 GBचा आपला 1 TB आहे. नंतर गिगाबाईट आहे. गिगाबाईट आपला इथं 1024 MBचा आपला 1 GB आहे. म्हणजे गिगाबाईट मानता येईल. नंतर 1024 बाईटचा MB आहे हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. नंतर 1 बाईट 8 बिटचा 1 बाईट आहे आणि शेवटी आपला 1 बिट सर्वात स्मॉलेस्ट डेटा युनिट आहे. तर 0 आणि 1 मध्ये आपला 1 बिट आहे बायनरी नंबरमध्ये हे ध्यानात ठेवायचं आहे. आयडेंटिफाय द मॅचिंग पेअर्स.
काही फाईल फॉर्मॅट दिलेले आहेत तुम्हाला, तर ते योग्य प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे. आता इथं ऑप्शनमध्ये आपलं पहिलं ऑप्शन असणार आहे JPEG फोटो, पिक्चर, MP3, ऑडिओ, व्हिडिओ, XLS, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आणि AVI स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन. तर आपल्याला करेक्ट जोडी ओळखायची आहे. तर JPEGचा फुल फॉर्म जर म्हटलं, जॉइंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप, आणि MP3 आहे एक्सेल स्प्रेडशीट्स आहे XLS, आणि AVI ऑडिओ व्हिडिओ इंटरल्यू आहे. तर आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे पर्याय 1 आणि पर्याय 2. JPEG फोटो पिक्चर फाईल आहे, MP3 ऑडिओ व्हिडिओ फाईल आहे, इथं आपल्याला पाहायला भेटतं. आणि एक्सेल जी आहे ती एक्सेल शीट आहे, पॉवर पॉईंटचं नाही आहे, ठीक आहे. आणि AVI जी आहे ही ऑडिओ व्हिडिओ इंटरल्यू आहे, तर स्टॅटिस्टिकल नाही आहे, हे ध्यानात ठेवायचं आहे. इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट UGC स्टँड फॉर. आता इंटरनेटच्या संदर्भात UGCचे आपल्याला विस्तारित रूप किंवा फुल फॉर्म सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, UGC जर म्हटलं तर आपल्याला लगेच ध्यानामध्ये येतं युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन असणार आहे. तर इथं आपण चुकतो, UGCचा इंटरनेटच्या रिलेटेड सांगितलं आहे. तर काय आहे इथं इंटरनेटच्या रिलेटेड, UGC फॉर युजर जनरेटेड कंटेंट, ठीक आहे. आणि UGC जर आपल्या शैक्षणिक अकॅडमिकमध्ये जर म्हटलं तर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन असं होतं. पण इथं आपल्याला इंटरनेट संदर्भात विचारलेला आहे फुल फॉर्म. तर इंटरनेट संदर्भामध्ये आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे युजर जनरेटेड कंटेंट. आता UGC ही एक आपली हायर एज्युकेशनची काय आहे, स्टॅट्युटरी बॉडी आहे. आधी युनिव्हर्सल ग्राफिक कम्युनिकेशन ही एक तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे फक्त कन्फ्युजन होण्यासाठी. आणि युजर ग्रुप कॉन्फिगरेशन जर म्हटलं तर नेटवर्कच्या संदर्भात आहे. आणि युजर जनरेटेड कंटेंट जर म्हटलं तर आपलं हे ऑप्शन बरोबर असणार आहे, जसं की यूट्यूब असेल, विकिपीडिया असेल. विच ऑफ द फॉलोइंग सॉफ्टवेअर इज यूज्ड फॉर प्रोसेसिंग फोटोज ऑर पिक्चर्स. तर आपण फोटो किंवा जे आपले चित्र असेल त्याच्यामध्ये आपण प्रक्रिया करतो, तर कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये करतो. तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे, आपण फोटोशॉपमध्ये सर्व एडिट करतो. जसे आपले फोटो, पासपोर्ट साईज फोटो असतील, आपण एडिट करतो फोटोशॉपमध्ये. इंटरनेटच्या संदर्भात पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर आपल्याला डोमेन दिलेले आहेत आणि ते डोमेन आपल्याला चुकीचे सांगायचं आहे. तर खालील 4 ऑप्शनपैकी कोणता डोमेन चुकीचा आहे. तर .गव्हर्नमेंट हा गव्हर्नमेंट वेबसाईटचा आहे, बरोबर आहे. .com कमर्शियल वेबसाईट आहे. पण .ec हा अकाउंटिंग वेबसाईटसाठी नाही येतो. आणि .एज्युकेशन हा एज्युकेशनल वेबसाईटसाठी आहे. तर आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे .ec. .ec हा अकाउंटिंगसाठी नसून तो अकॅडमिकसाठी असणार आहे. याचा खरा अर्थ काय आहे, अकॅडमिकसाठी असणार आहे. .ec म्हणजे अकॅडमिक, ठीक आहे, नॉट अकाउंटिंग वेबसाईट. हे ध्यानात ठेवायचं आहे. .एज्युकेशन एज्युकेशनलसाठी आहे. .com कमर्शियलसाठी असणार आहे. आणि .गव्हर्नमेंट साठी असणार आहे. म्हणजे आपल्या सरकारी विभागासाठी किंवा केवळ शासकीय संस्थांसाठी .गव्हर्नमेंट हा डोमेन वापरला जातो. .com हा कमर्शियल आहे, जसे की व्यवसायी व्यापाऱ्यांसाठी किंवा सार्वजनिक लोकप्रिय जे कमर्शियल आहेत त्यांच्यासाठी हे .com वेबसाईट कमर्शियल डोमेन वापरला जातो. आणि एज्युकेशनल हा शैक्षणिक आणि संशोधनासाठी एज्युकेशनल डोमेन वापरला जातो. आणि .ec हा अकॅडमिकसाठी वापरला जातो, जसे की प्रामुख्याने शाळा असतील, तुमचे महाविद्यालय असतील, त्यासाठी हा .ac हा डोमेन अकॅडमिक वापरला जातो. चला प्रश्न 20 पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट क्रोनॉलॉजी ऑफ कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज. तर आपल्याला व्यवस्थित क्रोनॉलॉजिकली लावायचं आहे. कालानुक्रमानुसार आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित हे जोड्या लावायच्या आहेत. तर काय तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहेत, स्टील, फोटोग्राफी, रेडिओ, कॉम्प्युटर, इंटरनेट. तर आपलं पर्याय C असणार आहे. तर तिथं ऑप्शन आपण डिटेलमध्ये दिले आहेत, पाहूया. स्थिर छायाचित्रण जर म्हटलं, स्टील फोटोग्राफी 1826 ते 1839 दरम्यान काय आहे, लुई डॅग्युरे यांनी काय केलेलं आहे, हे स्थापन केलेलं आहे. रेडिओ 1890 मध्ये काय केलेलं आहे, गुगिलियमो मार्कोनी
यांनी काय केलेलं आहे, स्थापन केलेलं आहे. संगणक 1945 या साली जे मोस्ली आणि जे पी एकर्ट यांनी जी युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया जी आहे तिथं काय केलेलं आहे, स्थापन केलेलं आहे. इनॅक म्हणजे इलेक्ट्रॉनिक न्यूमरिकल इंटिग्रेटर अँड कॉम्प्युटर हा पहिला जनरल पर्पज इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर तयार केलेला आहे 1945 या साली. आता इंटरनेट 1969 साली विट सर्फ आणि बॉन कान यांनी जे अर्पानेट जे आहे ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्कद्वारे काय केलेलं आहे, हे स्थापन करण्यात आलेलं आहे नेटवर्क. आणि 1983 मध्ये TCP आणि IP च्या वापराने अधिकृत याला काय झालेलं आहे, सुरुवात झालेली आहे. तर आपल्याला जर सांगायचं जर झालं तर स्टील फोटोग्राफी अगोदर येतं 1826 ते 1839. तुम्हाला इयर वाईज लावायचं आहे, क्रोनॉलॉजिकली लावायचं आहे. आणि संगणक 1945 साली, इंटरनेट 1969 साली. पण तुम्हाला एक इथं प्रश्न पडला असेल, संगणक 1945 साली आहे, ओके ठीक आहे. पण संगणकचे आपण जनक किंवा फादर कुणाला म्हणतो, तर चार्ल बॅजेज यांना आपण कॉम्प्युटरचे काय म्हणतो, फादर म्हणतो. त्यांनी 1822 मध्ये डिफरन्स इंजिन आणि नंतर ॲनालिटिकल इंजिनची काय केली, रचना केली. ते काय आहेत, एक गणित शास्त्रज्ञ आहेत चार्ल बॅजेज, त्यांना आपण फादर ऑफ कॉम्प्युटर असे म्हणतो. आणि त्यांनी हे डिझाईन मॅथमॅटिकल टेबल्स तयार करण्यासाठी डिझाईन केलेलं आहे. आणि त्यांच्या या डिझाईनवरच आधुनिक संगणकाची मूलभूत तत्वे जसं की इनपुट असेल, प्रोसेस असेल, आउटपुट असेल, ते आपण आता सध्या यूज करतो. ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन आयडेंटिफाय द ऑड आउट फ्रॉम द फॉलोइंग. काही तुम्हाला इथं फेसबुक असेल, जीमेल असेल, मायस्पेस असेल, ऑर्कट आहे, लिंक्डइन आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हे त्यातला गटात न बसणारा म्हणजे वेगळा शब्द ओळखायचा आहे. तर आता लिंक्डइन जे आहे सोशल मीडिया नेटवर्किंग ॲप आहे. जीमेल आपलं काय आहे, कम्युनिकेशनचं एक काय आहे, तंत्रज्ञान आहे. स्पेस जे आहे सोशल मीडिया नेटवर्किंग आहे. फेसबुक आहे, सोशल मीडिया नेटवर्क आहे. तर आपल्याला फक्त इथं गटात न बसणारा शब्द आपला जीमेल आहे, हे ध्यानात ठेवायचं आहे. आता फेसबुक 2004 साली मार्क झुकरबर्ग यांनी काय केलं, स्थापन केलं. जीमेल गुगल मेल असं म्हणतो आपण. 2004 साली पॉल बुश हाईट यांनी काय केलेलं आहे, विकसित केलेलं आहे. आणि ईमेल इलेक्ट्रॉनिक मेल कुणी रे टॉमलिन्सन यांनी काय केलेलं आहे, लावलेलं आहे. आणि अर्पानेटवर त्याचा काय केलेला आहे, शोध लावलेला आहे. मायस्पेस 2003 साली ख्रिस डिओल्फ यांनी काय केलेलं आहे, हे स्थापन केलेलं आहे. ऑर्कुट 2004 साली ऑर्कुट बिकोटेन गुगल इंजिनियर आहेत. आणि लिंक्डइन 2003 साली काय केलं आहे, हिचं प्रशिक्षण रीड हॉकमन यांनी काय केलेलं आहे, हिचं स्थापना केलेलं आहे. इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ URL. तर आपल्याला इंटरनेटच्या संदर्भात URLचा काय करायचं आहे, फुल फॉर्म सांगायचा आहे, विस्तारित रूप काय आहे हे सांगायचं आहे. तर URL म्हणजे काय, U फॉर युनिव्हर्सल, R फॉर रिसोर्स आणि L फॉर लोकेटर, म्हणजे युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर आहे URL. विच ऑफ द फॉलोइंग सॉफ्टवेअर इज यूज टू प्रोसेस अँड ॲनालाइज क्वांटिटिव्ह डेटा. तर आपल्याला संख्यात्मक जो डेटा आहे त्याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्याला खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते हे सांगायचं आहे. तर आपल्याला SPSS म्हणजे स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर द सोशल सायन्स, म्हणजे सोशल सायन्सचे जे स्टुडंट आहेत ते स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर द सोशल सायन्सचे विद्यार्थी हे काय करतात, SPSS सॉफ्टवेअर यूज करतात. आणि SQNचा जर फुल फॉर्म जर म्हटलं तर काय, सोशल सपोर्ट क्वेशनरीज नंबर आहे, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. आणि ती स्थापना जर म्हटलं 1983 या साली केलेलं आहे इरविन यांनी. आणि SPSSची 1968 साली NH नाई यांनी केलेलं आहे, स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर द सोशल सायन्स असं म्हणता येईल. आणि हे SPSS काय आहे, विश्लेषण करण्यासाठी एक संख्यात्मक म्हणजे स्टॅटिस्टिकल काय आहे, सॉफ्टवेअर आहे. इन द कंटेक्स्ट ऑफ कॉम्प्युटर बेस्ड वर्ड प्रोसेसिंग अ टाईप फॉन्ट सेट particularly used for Indian languages including Hindi and Marathi
which can be easily used across different softwares and operating system without the help of converter is called as. तर आपल्याला खालीलपैकी ऑप्शनमधून काय सांगायचं आहे, जे आपण मराठी आणि हिंदी जे आहे वर्ड्स, तर ते आपल्या सॉफ्टवेअरमध्ये कशाच्या मदतीशिवाय आपण ते मदतीशिवाय वापरले जाऊ शकत नाही. तर आपल्याला सांगायचं आहे युनिकोड. जे युनिकोड काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. युनिकोड जर असेल तर आपल्याला आपण जे हिंदी मराठी टेक्स्ट जे आहेत तर ते आपण यूज करतो. युनिकोड काय सर्व ऑपरेटिंग सिस्टीमवर भाषा कोणत्याही अडथळ्याशिवाय वाचण्यासाठी बनवलेले जागतिक मानांकन आहे. तर युनिकोडचे जे टाईप आहेत तर ते मला तुम्ही UTF असं म्हणतो, तर ते टाईप मला तुम्ही सांगायचं आहे कमेंट्समध्ये. आणि युनिकोडची स्थापना जर म्हटलं 1991 साली झालेली आहे आणि युनिटाईप 1990चे दशक आहे हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. संगणक व इंटरनेट संदर्भात खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. कम्प्युटिंग आणि इंटरनेटच्या संदर्भात आपल्याला करेक्ट इथं काय सांगायचं आहे, जोडी सांगायचं आहे. तर ऑप्शन असणार आहे TB, टेराबाईट अँड मेमरी स्टोरेज युनिट आहे. टेराबाईट म्हणजे मेमरी स्टोरेज आहे इक्वल टू 1024 GB आहे. प्ले स्टोअर हे एक डिजिटल ॲप्लिकेशन आहे, गुगलचं आहे. मार्केट प्लेस हे ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे, हे आपल्याला तिथं सांगायचं आहे. तर ही एक चुकीची जोडी आहे. पिक्सल 1957 साली रशियल क्रिच यांनी लावलेलं आहे, ही एक चुकीची जोडी आहे. USB 1996 साली अजय भट्ट यांनी काय केलेलं आहे, युनिव्हर्सल सिरियल बस हे एक हार्डवेअर इंटरफेस आहे, हे एक अँटीव्हायरस नाही आहे. तर मला कमेंट करून तुम्ही 4 ते 5 अँटीव्हायरसचे नाव तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहेत. ओके विद्यार्थी मित्रांनो, हा जर कंटेंट आवडला असेल, ही माहिती आवडली असेल तर अवश्य कमेंट्स करा. काही विचारायचं असेल कमेंट करा. काही जर माहिती लागत असेल कमेंट्स करा. PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेलं आहे. तुम्ही अजून पण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अवश्य विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओचा फायदा घ्या. येणाऱ्या 1 ते 2 महिन्यामध्ये व्यवस्थित तयारी करा आणि आपण भाग 2मध्ये 2 ते 3 दिवसामध्ये 2016 ते 2020 मधले जे ICTचे PYQs आहेत त्याच्यावरती आपण अजून एक व्हिडिओ बनवणार आहोत. 2025 पर्यंतचे 2011 ते 2025 पर्यंतचे आपण सर्व ICTचे सेट पेपर फर्स्ट ICTचे आपण PYQs विथ डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा, अभ्यास करत राहा. काही सुचवायचं असेल तर अवश्य कमेंट्समध्ये सांगा. ओके ठीक आहे, टेक केअर, बाय बाय.